कोथिंबीर मस्त आलेली. कुठे कोथिंबीर? ही कोथिंबीर पण चांगली आली. हे टोमॅटो आम्ही लावले होते घरच्यासाठीच थोडेसे. मिरची कुठे? ही छोटीशी मिरची, हे रोप मिरचीच आहे. आणि ही ऋतुजा. सावी बाळाला ताप आलेली आज जरा, त्याच्यामुळे गुंगलेली आहे. तर नाना, त्याच्यानंतर इकडं भाऊ, आमचे दोन्ही आजोबा इकडं देशगावला आलेले आणि सगळे शेतामध्ये गेलेले. आम्ही तिघं चौघच घरी आहे. आमचं यूट्यूबचं काम चालू आहे, माझं व्हिडिओ बनवणं, त्याच्यामुळे शेताला गेलो नाही. आणि काल जरा थकलो होतो औषध फवारणी करून, तर आज घरीच काम करण्याचा निर्णय घेतला. सावी हाय कर बरं. हाय गाई. हाय. काय झालं बाळा तुझं? तब्येत ठीक नाही का? तब्येत ठीक नाही बाळाची? ताप आली? गोळी खाल्ली ना आता? कशी कडू होती का? ताप आली तरी पण बोलती बाळा आहे ना. बाकीचे कुठं गेले रे सगळे? कुठं गेले दादा ते? मळ्यात गेले. मळ्यात गेले. भाऊ चहा घ्यायचा का? भाऊ चहा. हो म्हणलं तर तिकडेच म्हणलोय. बरं बरं वाटतं आज? बरं वाटते का तब्येत? एकदम फ्रेश बेस्ट आहे. फ्रेश. आज मनाने उठले. हा आणि मला पुन्हा उठता येते या खाली जात कधी जातो. बरं. होईल एक म्हणजे भाऊची पण तब्येत ठीक नाही जरा, नानाची पण थोडीशी खराब झालेली आता. आता डॉक्टर बोलवलेलं आहे सगळ्याला, सावी, भाऊ, नाना तिघांचा दवाखाना करायचा आहे. तर नाना, भाऊ, सावी आमच्यासाठी चहा बनवतोय. थोडासा पाऊस झालेला आहे बाहेर. नाना एक आज आता आपल्याला तुकाराम महाराजाचा अभंग सांगणार आहे. नाना कोणता आठवतो एखादा सांगा. जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, जे कारंजले गांजले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताची मूर्ती. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. सावी अभंग नाही आवडला तुला नानाचा बाळा? याचं नाना थोडंसं स्पष्टीकरण द्या. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. म्हणजे रंजले गांजले म्हणजे जे संसारात म्हणजे जे दैन झाली, गांजले गेले खूप. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, अशाला जो आपला म्हणतो तो साधू. म्हणजे तोची साधू ओळखावा, देव तो खरा साधू तो देव. जैसे सज्जनाचे चित्त. मृदू म्हणजे लोण्यासारखं ज्याचं चित्त असतं, असं लोणी जसं मऊ असतं तसं संताचं साधूचं चित्त असं मऊ असतं. मृदू भागे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो राहतवी. म्हणजे जे असे त्याला कोणी जवळ धरीत नाही, दुखी आहेत, आजार हे पिडलेले आहेत, त्याला कोणी विचारित नाही, त्याची खाण्याची दैनी समजा, असं अनेक प्रकारे. तर त्याच्याला जो जवळ ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो राहते. म्हणजे कोणी त्याला विचारित नाही, त्याला जे विचारतो तो खरा साधू. दया करणे पुत्राशी तेची दासा आणि दासी. जे आपण आपल्या मुलाला दया करतो, मुलावर काही चुकलं तरी आपण त्याला माफ करतो. दया करणे पुत्राशी
तशी आपले दास दासी म्हणजे आपले नौकर हे जे आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर आपण दया करावी असं साधूचं लक्षण असतं. मग तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आता इतकं सांगितलं, आता किती सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. इतकं सांगितलं ना तुम्हाला, तर हे तोच माणूस खरा भगवंत आहे आणि संत बी तोच आहे. बरोबर म्हणजे नानांनी एकंदरीत जे का रंजले गांजले हा अभंग स्पष्टीकरण दिलं. तर आमचं तिकडं प्रवचन चालू होतं आणि इकडं चहा गुतू गेलेला आहे. परत बनावं लागणार बराचसा चहा. भाऊ सकाळ सकाळ जमला पांचट झाला काय? हा भाऊला चहा काय आवडला नाही वाटतं. सावी चहाला आपला आवड आहे चहाची. पण हे जमला नाही. भाऊ जरा नाराज झाले चहा आवडला नाही म्हणून. सावी हे दूध पिऊन घे तुझं चहा. चल 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 ये इकडं. दुपारून डॉक्टरला बोलवलं होतं कारण नानाचं जरा पोट खराब झालेलं होतं, तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे मग डॉक्टर आले, त्यांनी ट्रीटमेंट वगैरे दिली, प्रॉपर टॅबलेट्स दिल्या. मग नानाला थोडं बरं वाटलं. सावीची पण तब्येत ठीक नसल्यामुळे तिला पण थोडंसं सिरप वगैरे डॉक्टरने दिलं, ताप आली होती तिला म्हणून. तर ती नेहमीप्रमाणे हातामध्ये मोसंबी आहे आणि 5:30-6ची वेळ आहे संध्याकाळची. मी मळ्यामध्ये आलो आहे. आज बरंचसं यूट्यूबचं काम झालं, दिवसभर त्यामध्ये व्यस्त होतो. आणि नानाची भाऊची सावीची पण तब्येत ठीक नसल्यामुळं डॉक्टर वगैरे बराचसा वेळ तिथेही गेला. त्यामुळे शेतात येणं झालं नाही. मलाही थोडीशी रेस्टची गरज होती तर मी पण रेस्ट केला थोडासा. हे कापूस, डाळिंब, याच्यामध्ये मूग पण लावलेलं आहे. चांगली साईज सरकीच्या झाडाची झालेली आहे. ज्या पद्धतीने ह्या शेतातले खुरपणीचं काम करून घरी चाललेलं आहे वहिनी, आणि इकडे ये ऋतुजा, समजू शकता तुम्ही की किती मोठ्या प्रमाणात त्यांनी आज काम केलं आहे. आणि ऋतुजा, व्हॉट डू यू वॉन्ट टू से? काय म्हणायचं तुला आजच्या? कोणीतरी घरी गेलं गायचं वैत जेवण द्यावं, मस्त हां हातपाय तोंड धुवून द्यावं आणि म्हणा झोपून राहा. सकाळी डायरेक्ट 10 वाजता. वहिनी 200च्या स्पीडनी, बुलेट ट्रेनच्या स्पीडनी समोर गेलेले आहे. कधी एकट्या घरी जातात आणि कधी नाही असं त्यांना झाले. आज फारच काम झालं यांचं. कारण ही कपाशी जर बघितली तर क्लीन करून टाकलेली आहे, गवत वगैरे सगळ्या गोष्टी. कोथिंबीर मस्त आलेली. कुठे कोथिंबीर? ही कोथिंबीर पण चांगली आली. हे टोमॅटो आम्ही लावले होते घरच्यासाठीच थोडेसे. मिरची कुठे आहे? ही छोटीशी मिरची, हे रोप मिरचीचं आहे. आणि ही ऋतुजा.